बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा एक शासन निर्णय मला मिळाला. 24 ऑक्टोबर 2025 हा शासन निर्णय आहे. शासन निर्णयाचा विषय आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्ध करावयाच्या उपाययोजना. साधारणपणे 2 पानी हा GR आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे वाढते प्रमाण, राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोके आणि शासकीय सुविधा व कल्याणकारी योजनांचा गैरवापर होऊ नये म्हणून काही गोष्टी म्हणजे अशा मार्गदर्शक सूचना त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ते सूचना काय आहेत तर बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विषयावर अंतर्गत विचारमंथन सत्रांचे आयोजन करावे. म्हणजे आता काय नेमकं करायचं यात स्पष्ट नाही. व आवश्यकतेनुसार उपाययोजना करून त्यासंबंधीचा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडे पाठवावा. दुसरी सूचना आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची एक काळी यादी तयार करावी म्हणजे ब्लॅकलिस्ट, जेणेकरून त्यांना शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करता येईल. तिसरी सूचना आहे दहशतवाद विरोधी पथक म्हणजे ATS कडून प्राप्त गुन्हा दाखल झालेल्या 1274 बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांच्या यादीतील व्यक्तींच्या नावावर कोणतेही अधिकृत दस्तऐवज जारी झाले आहेत का याची खातरजमा करावी. जर असे दस्तऐवज आढळले तर त्यांचे रद्दीकरण, निलंबन किंवा निष्क्रियता करण्याची आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी व सदर आदेशाची प्रत दहशतवाद विरोधी पथकाकडे माहितीस्तव पाठवावी. चौथी सूचना आहे या व्यतिरिक्त उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची यादी तयार करून ती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी या विभागाच्या संगणक कक्षाकडे पाठवावी, ज्यायोगे क्षेत्रीय कार्यालये किंवा विभागीय कार्यालये यांना दक्षता घेता येईल. पाचवी सूचना आहे स्थानिक प्रतिनिधीचे शिफारशीवरून शिधापत्रिका वितरित करण्यात येत असल्यास अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची किंवा राहण्याच्या ठिकाणाची कडक पडताळणी करावी. वरील सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. सदर कार्यवाहीची त्रैमासिक प्रगती अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा. आहे का नाही मस्त? म्हणजे असं गोल गोल फिरवून पण मूळ मुद्द्याला येत नाही कोणी की बांगलादेशी घुसखोरांना भारतात आल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटिंग कार्ड या सगळ्या गोष्टी त्यांच्या पायावर ज्या वाहिल्या जातात त्याच्याबद्दल शासन काही बोलायला तयार नाही. म्हणजे त्यांच्याकडे असं काही आढळून आलं तर त्याचं रद्दीकरण म्हणजे काय, रद्दीत घालायचं त्यांना, रद्दीकरण करा, त्याचं निष्क्रियीकरण करा. कशाला एवढे शब्द वापरायचे? एवढ्या सगळ्या जंजाळात बांगलादेशी घुसखोरांना रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटिंग ID हे सगळं देण्यामध्ये ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा हात असेल असं निष्पन्न होईल. त्यांना शोधा असं ह्यात म्हटलेलं नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना शोधा, त्यांना सुद्धा त्यांचे सह आरोपी बनवा, त्यांना पण जेलमध्ये टाका, देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा अशी मागणी खरं तर व्हायला पाहिजे. पण बांगलादेशी घुसखोरांकडे मिळालं तर त्याचं रद्दीकरण करा. अरे पण देणाऱ्यांवर कारवाईविषयी कुणीच बोलत नाही काही. म्हणजे शासकीय कर्मचारी त्यांच्याकडे येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या पायावर आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं वाहत राहणार. जो पकडला जाईल त्याचं रद्दीकरण होणार आणि बाकीची बांगलादेशी घुसखोरांची रद्दी आमच्या उरावरही बसतच राहणार. कशाला ही सगळी थेरं करतात मला कळत नाही. स्पष्टपणे आजवरच्या एकाही GR मध्ये, मागे सुद्धा मी अशाच एका GR वर व्हिडिओ केला होता, त्यातही बऱ्याच गोल गोल फिरवून हे करा ते टाळा, हे करा ते, पण त्यांना जे देतात ज्या बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या गोष्टी जे देतात त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोलीस पोचले नाहीत, त्यांना पोचू दिलं जात नाही तोपर्यंत. आणि हे समस्येचं मूळ आहे. जोपर्यंत या समस्येच्या या मुळावर जोपर्यंत घाव घालत नाही शासन, तोपर्यंत बांगलादेशी घुसखोरी समस्या संपणारी नाही. आणि असं कदाचित असं म्हणजे मला तर संशय येतो की शासनाला ही समस्या संपवायचीच नाहीये.
येत आहेत लाखाच्या संख्येने, तर येऊ देत. मतदार म्हणून सरकार त्याकडे बघतं की काय, असा आता संशय यायला लागलेला आहे. असो, देव करो आणि भविष्यात आपल्यालाच सरकारने बांगलादेशी ठरवू नये म्हणजे झालं. बस यातच समाधान मानावं आता आपण. धन्यवाद.